खरं तर विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात काही महिन्यांपासून विचित्र अशा घटना घडतायत। अशातच पुण्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ नक्की काय आहे पाहूयात। काय नाही, सीट वापरले आपण, टीचर नाही सीट वापरली तर पैसे भरायला सांगितले त्यांना। 24,500 रुपये बिल आहे त्याचं। दररोज त्याचे कॉल आले, 10 कॉल आले त्या डीलरचे मला। आता किती लागतं? 24,500। बाकी तर आयसीयूचं वगैरे त्या येलो फॉर्ममध्ये होऊन जाईल सगळं फ्री। आयसीयूचं वगैरे त्यांना 1 रुपया नाही भरावं लागणार। 8-10 हां 8-10 हजार तर नाही 8-10 आपलं आमचं नाही रे, ते माझ्या घरचं नाही वापरलेली ती किट आपण। त्याच्यामुळे 2 ऑपरेशन कॅन्सल झाली, काल एक पेशंट मेला। आता 8-10 घेऊन डिस्चार्ज करतो? नाही, तुला समज माझ्या घरचं नाहीच, ते बाहेरून मागवतो। तर 24,000 कुठे बघा? त्याला डीलरला द्यायचं डायरेक्ट। तो तयार असले की सांग पैसे लगेच। उद्या 9 पर्यंत तयार पैसे लगेच मी सांगतो त्याला, यायला उद्या तो येऊन जाईल। आणि दररोज 10 कॉल करायला तुम्हाला। आमच्याकडे बी एवढे नाही। बघून घे काय विकायला लावताना घरचं असेल काय नाही तरी पण तिकडे गोळा करा। तिकडं ऑप्शन नाही आहे। असं पण नाही त्यांना मंगळवारपर्यंत टाईम दिला आपण रेशन कार्डचा, ते पण नाही झालं। ते पण तुम्ही 10 कॉल करायला। काल सोमवारचे 2 ऑपरेशन ठेवायचे होते। एक तुम्ही बी एवढं ऑप्शन नाही झाला दुसरा। थोडे पैसे घेऊन ऑप्शन नाही आहे दुसरा। आमच्याकडे बी एवढे नाही ना। 24,000 8-10 तर काय करू? ऑप्शन नाही दादा दुसरं, एवढे भरावंच लागणार आहे। बाहेरचा डीलर आहे तो, आपल्याला नेहमी सप्लाय करत होतो। तुला तेच सांगतो, काल 2 ऑपरेशन होते, पैसे नाही म्हणून त्यानं किट दिली नाही। त्यातला एक पेशंट आयसीयूतला मेला। तर त्याचं ऑपरेशन काल झालं असं तो वाचला असता। समजते का? एक पेशंट पण मारला त्यांनी, पैसे तुझं जाऊ देच। कोण येते डीलर? बात करू का त्यांची? बात करायला बोल, मला काय प्रॉब्लेम नाही, पण तू मागणारच आहे तुला। कुठे येते आता? तिथं हे मेडिकल आहे तेजपाल म्हणून, बाहेरच्या गेटला आपल्या पेशंटकडे जाताना। द्या ना त्यांच्या द्या ना फोन नंबर काहीतरी। फोन नंबर नाही जेव्हा मेडिकलमध्ये बोलतो। काय सांगू? कुठे मेडिकल? मी मागवतो बाहेर, जसपाल मेडिकलचं नाव जसपाल। कुठे? इथून तू गेला ना ह्या रोडला जाता, रेल्वे स्टेशनच्या रोडला 1-2 मेडिकल आहे, त्यातलं एक जसपाल म्हणून। कुणाला पण विचार बाहेर सांगतील ते। त्यांना सांगू? कुणाला पण विचार सांगतील त्या मेडिकल। परत पेशंट नाही पडणार। सगळेच बिल आहे 24,500। त्याचं बिल मिळतो ना, नाही त्यानं वर्ण मागितलं त्याला। तो डीलर ह्याला कॉल करते आणि हा माझा डोकं खातो, डायरेक्ट पोलीस केस करून टाकणार आहे। त्याच्यावर पण तुझ्या मालकावर करतो। त्या मालक कोणी मला माहिती, कारण की पहिल्यापासून मालक म्हणायचं त्याच्यावर पण केस करून टाकणार, मालकावर पण केस करून टाकणार। तोपर्यंत काही डिस्चार्ज देत नाही। केस करून निघाले अवघड नाही, 2 मिनिटात केस होऊन जातो। मालकाला सांग बोल रहे केस बीस करणार आहे म्हणा। आता उद्याच्या मी तरी 9 पर्यंत वाट बघेल, नाही तर डायरेक्ट मी ऑन पेपर पोलीस कॉल लिहिणार आहे आणि डायरेक्ट केस करणार, डायरेक्ट MLC फाईल करणार। तुझ्या मालकाचं पण नाव टाकणार, तुमचं पण नाव टाकणार। कशाने? तेच पैसे दिले नाही म्हणून टाईमवर, त्यामुळे एक पेशंट मिळाला। पैसे पाहिजे ना? पैसे पाहिजे ना, म्हणजे आमच्याकडे पैसे पाहिजे ना देण्यासाठी। हे माहित नाही, मग आपण हे यायचंच नव्हतं तुम्ही, तो आधी डिसिजन घ्यायला पाहिजे नव्हतं। हां मंगळवारी रात्री जातो बोलले, मंगळवारी रात्रीपर्यंत आम्ही हे केलं MJP जेवायचं। मंगळवारपर्यंत हे आणतो बोलले रेशन कार्ड, आमच्या शब्दावर तो थांबला डीलर मंगळवारपर्यंत। काय करायचं कर, उद्या 9 पर्यंत नंतर। हा व्हिडिओ आहे पुण्यातील नामवंत अशा ससून रुग्णालयातला। पुण्यातील ससून रुग्णालयातील अग्रवाल प्रकरण ताजं असतानाच आता हा व्हिडिओ समोर आलाय।
पुण्याच्या ससून रुग्णालयाचं नाव आतापर्यंत अनेक गैरप्रकारांमध्ये समोर आल्याचं आपण पाहतोय। ससून रुग्णालयातील गैरप्रकाराचा जर आढावा घ्यायचा झाला तर गेल्या अनेक दिवसांपासून ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, किडनी रॅकेट, वेदांत अग्रवाल हिट अँड रन प्रकरण यांसारख्या गैर आणि अवैध प्रकरणात ससून रुग्णालय चांगलंच चर्चेत आलंय। आता पुन्हा एकदा नव्याने ससून रुग्णालयाचं नाव हे एका नव्या गैरप्रकारामुळे चर्चेत आलेलं दिसून येत आहे। ससून रुग्णालय हे सर्वसामान्य आणि गरिबी गरजू लोकांसाठी सर्वोपचारी रुग्णालय असून महाराष्ट्रातील असंख्य रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात। मात्र याच रुग्णांची फसवणूक ससून रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि प्रशासनाकडून केली जाते की काय असा प्रश्न निर्माण होतोय। नेमका हा प्रकार काय आहे हे महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे अध्यक्ष हाजी जुबैर मेमन यांच्याकडून जाणून घेऊयात। मी हाजी जुबैर मेमन महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सच्या अध्यक्षच्या नात्याने तुमच्या समोर हे सांगतोय। मागच्या महिन्यापासून आम्ही हडपसर विधानसभामध्ये एक कार्यक्रम राबवला होता, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व म्हणून। त्याच्यामध्ये आम्ही एक हेल्पलाईन नंबर दिला होता। त्या हेल्पलाईन नंबरच्या अंतर्गत हडपसर विधानसभाचे मतदार यांना हे लोक आम्हाला कॉल करू शकत होते। त्यांना जे आधार कार्ड, वोटर कार्ड किंवा हॉस्पिटलचे काही विषय असतील, शहरी गरीब योजना असतील, त्या अंतर्गत जे काही सरकारी योजना आहेत ते सरकारी योजनामध्ये त्यांना जे मदत भेटत असेल ते आम्हाला करता येईल। हे सगळं कार्यक्रम चालू असताना 4 जून रोजी आम्हाला ससून हॉस्पिटलच्या संदर्भात एक कंप्लेंट आली। एक महिला आली की माझा मुलगा तिकडे ॲडमिट आहे, तिकडे त्याचा उपचार सुरू आहे, न्यूरो सर्जरी झाली आहे आणि ते न्यूरो सर्जरी होऊन 7 दिवस झाले आहेत। तिकडनं आम्हाला हॉस्पिटलमधनं सरकारी योजनेअंतर्गत काम होत असताना, सर्जरी होत असतानाही बाहेरनं दवा विकत घ्यावी लागत आहे। ते सगळं आम्ही विकत दिल्यानंतरही आता तिकडचे जे स्थानिक डॉक्टर आहेत, डॉक्टर किरण आणि त्यांचे सहकारी, हे आम्हाला 24,500 रुपयाची किटसाठी पैशाची मागणी करत आहेत आणि ते पैसे काउंटरवर न भरता जे ससून रुग्णालयाचे जवळ जसपाल मेडिकल म्हणून आहे तिकडे जाऊन तुम्ही रोख पैसे भरा। ते रोख पैसे तिकडे दिल्यावर माझं नाव तिकडे सांगा आणि तुम्ही जे आहे पैसे भरले नाही तर मागच्या दिवसात 2 केस असे आले होते, त्यांना ते किट भेटली नाही जे किट त्यांना पाहिजे होते। एक पेशंट वारलाय, तर ऑन रेकॉर्ड त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलंय की एक पेशंट वारलाय, तुमच्या मुलाला पण काही होऊ शकतो। आणि दुसरं लगेचच्या लगेच एकदम अर्जंट तुम्ही पैसे जमा करा, नाहीतर मुलावर, मुलाच्या आईवर, मुलं जिकडे काम करतो त्यांच्यावर आम्ही MLCच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून घेऊ। हे ऑन रेकॉर्ड तो व्हिडिओमध्ये सांगतोय। टेस्टिंग व्हिडिओ आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतोय या पत्रकार परिषदेच्या लवकरात लवकर। आज ही प्रसंग घडल्यावर 4 जून रोजी रात्री 8:30 ते 9:30च्या दरम्यान हे प्रकार घडल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासन आणि ससूनच्या प्रशासनाकडे कंप्लेंट दिली। 7 दिवस वाट पाहिली की ते काय कारवाई करतील, काहीच कारवाई झाली नाही। त्याच्यानंतर आम्ही काल पोलीस आयुक्तांना कंप्लेंट लेटर दिलं आणि ससूनचे डीनला कंप्लेंट लेटर दिलं। ते कंप्लेंट लेटरची कॉपीसुद्धा आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये जोडलेली आहे। आमची हीच मागणी आहे की पोलीस प्रशासनाने, सरकारने, ससूनच्या प्रशासनाने याचं गांभीर्य घ्यावं। जसं मागच्या महिन्यात आम्ही बघितलं ललित प्रकरण ड्रगचा किंवा हिट अँड रन अग्रवाल केस असेल, हे सगळं होत असतानाही हा जर प्रकरण उघडी येतोय आणि तिकडे बिनधास्तपणे गरीब लोकांची जर लूट होत असेल तर हे पुण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अस्मितेला काळिंबा पुसणारी गोष्ट आहे आणि हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे। जे याच्यात गुन्हेगार आहे त्यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे, SITच्या मार्फत कार्यवाही झाली पाहिजे आणि जर हे होत नसेल तर आम्ही एका आठवड्यात आंदोलन करण्याची भूमिकामध्ये येऊ।